नाही। अरे आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं ढुंगण इतकं म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे, याचे सगळे पुरावे आहेत। हरामखोरा, तुला लाज वाटली नाही का? तू इतकं जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तू आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या समोर येऊन दाखव। नाही तुला भर चौकामध्ये लोकांनी तुझं थोबाड पडलं, तुला चपलीने नाही झोडलं ना, तर नाव बदलून ठेव। सध्या संपूर्ण देशात चर्चा आहे ती महाराष्ट्रातील 6 खासदारांची। उद्धव ठाकरे यांची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या खासदारांविषयी महाराष्ट्रात प्रचंड रोष व्यक्त होत आहे। कार्यकर्ते संतप्त झाले असून अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटतोय। यामध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची। त्यांना केंद्रात मंत्रिपदाचं आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्यानं त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय। अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे। कालपर्यंत बंड्या फक्त उद्धवजी साहेबांकडे पाहून गप्प बसायचो, तुझे सर्व नखरे, नाकर्तेपणा आणि कोट्यावधी रुपयांच्या घबाडीचे आरोप विसरून मी स्वतः पैसा आणि वेळ खर्च करून तुझा प्रचार केला। आता मतदार जनतेला तू कोणत्या तोंडानं उत्तर देणार आहेस, असा सवाल करत त्यांनी बंडू जाधव यांची चांगलीच खरडपट्टी केली। जय महाराष्ट्र। चला गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला मातोश्री ठाकरेंनी 30 वर्षापेक्षा अधिक काळ संविधानिक पदावरती बसवलं। त्या संविधानिक पदाचा फायदा घेत त्यांनी करोडोच्या घपलती जमा केल्या, घबाडी जमा केल्या। त्या घबाडी सुरक्षित ठेवण्यासाठी यांना आज गद्दारी केली। माझ्यासह माझ्या घरातल्या 4 मतदारांचा आणि मतदारसंघातल्या करोडो लोकांचा यानं विश्वासघात केला। उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, मातोश्रीचा विश्वासघात केला, याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यानं विश्वासघात केला। बंड्या, तुला इतकंच वाटत असलं असतं ना, तर तू राजीनामा देऊन, जसं तू काही वर्षांपूर्वी नाटक केलं होतंस राजीनाम्याचं, तसं राजीनामा देऊन तुला कुठं जायचं होतं तिथं तू जाऊ शकला असतास, परंतु तू गेला नाहीस का? कारण तो तुला माहिती आहे की लोकांनी तुला शिव्या देऊन, तुझी आई बहीण काढून लोकांनी फक्त उद्धव साहेबांकडे बघून तुला मतदान केलेलं आहे, हे तुला माहिती आहे। 30 वर्षापेक्षा अधिक काळ तू संविधानिक पदावरती होतास, पण कुठल्याच गावाला तू साधा रस्ता दिला नाहीस। अरे आता माझे वडील वारल्यावर जेव्हा लोक माझ्या गावी भेट देत होते, प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक लोकांनी तुला शिव्या घातल्या आहेत की साधा ताई तुमच्या गावाला सुद्धा रस्ता दिला नाही। ही फक्त माझ्याच गावाची नाही तर मतदारसंघातल्या प्रत्येक गावातली हीच अवस्था आहे। जेवढा महाराष्ट्रामध्ये फुफुरडा नाही, जेवढी धूळ नाही, तेवढे एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या रस्त्यावर तेवढी धूळ आहे। पण तू मतदारांसाठी काय केलं असतं? काहीच नाही। लोकांच्या जमिनी नावाने लिहून घे, लोकांचं माय बहीण काढ, लोकांना शिव्या दे, निष्ठावंत ठाकरेंच्या शिवसैनिकांना मारझोड कर, हेच तू केलेलं आहेस। तुझ्यासोबत एक साधा कार्यकर्ता नाही। अरे आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं ढुंगण इतकं म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे, याचे सगळे पुरावे आहेत। माझ्यासोबत जे लोक ऐकणारे होते, काँग्रेसचा प्रशांत गायकवाड म्हणून एक पदाधिकारी होता, त्याच्या समोर लोकांनी तुला शिव्या घालू मतदान केलेलं आहे फक्त उद्धव साहेबांकडे बघून। हरामखोरा, तुला लाज वाटली नाही का? तू इतकं जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तू आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या समोर येऊन दाखव। नाही तुला भर चौकामध्ये लोकांनी तुझं थोबाड पडलं, तुला चपलीने नाही झोडलं ना, तर नाव बदलून ठेव। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र।